ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड धडा दुसरा द्वितीयः पाठः दुसरा धडा अव्ययमाला माला या शब्दाचा अर्थ एक रांग असा पण होतो. माला रांग किंवा दुसरा अर्थ त्याचा हार. आपण जो गळ्यात हार घालतो त्याला पण काय म्हणतात? माला. या ठिकाणी बरेचसे अव्यय या धड्यातून आपण शिकणार आहेत. जणू काही अव्ययांची रांगच या ठिकाणी लागणार आहे. अव्यय म्हणजे काय? जे कधीही बदलत नाही त्याला अव्यय म्हणतात. मग या धड्यामध्ये असे अव्यय येणार आहेत जे आपण मागच्या क्लासमध्ये वरील पानांवरती शिकलेलो आहे. आपण काही प्रत्यय शिकलेलो आहेत. ते प्रत्ययच काय असतात? तर अव्यय बनतात. बघा, त्यांचं नाव आहे त्वा, तुमुन आणि ल्यप. हे तीन प्रत्यय आपण याच धड्यामध्ये मागील क्लासमध्ये पाहिलेले आहेत. त्वा, तुमुन आणि ल्यप. त्वा आणि ल्यप यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये. दोघांचा अर्थ एकसारखाच असतो. त्वा म्हणजे गत्वा जाऊन, पीत्वा पिऊन, खादित्वा खाऊन, वसित्वा राहून, उक्त्वा बोलून. त्वा 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 प्रत्यय. ठीक आहे. आलिख्य लिहून, प्रहृत्य मारून. ठीक आहे. आगम्य येऊन. अशा प्रकारे सुरुवातीला उपसर्ग आणि नंतर य लागतो त्याला ल्यप प्रत्यय म्हणतात. ल्यप आणि त्वा एकच आहेत आणि हे चालत नाहीत, यांच्यामध्ये बदल होत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणतात? अव्यय. मग या ठिकाणी त्वा ल्यप तुमुन. तुमुन म्हणजे साठी. जसं गंतुम जाण्यासाठी, लेखितुम लिहिण्यासाठी, पठितुम पाहण्यासाठी, हसितुम पठितुम लिहिण्यासाठी. काय म्हटलं मी? पठितुम लिहिण्यासाठी, द्रष्टुम पाहण्यासाठी, भोगतुम खाण्यासाठी. अशा प्रकारे तुम 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 ज्या ठिकाणी असेल, जसं पहिल्या याच्यामध्ये बघा, तुम 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 म्हणून तुमुंत प्रत्यय हा देखील काय आहे? अव्यय आहे. म्हणून असे अव्ययांची माला रांग या ठिकाणी लागणार आहे. कंठस्थीकरणार्थम आपल्याला हे पाठ करण्यासाठी आहे. म्हणजे कंठात त्याला धारण करायचे. ठीक आहे. मग हे श्लोक तुम्हाला आहे असे सुद्धा विचारू शकतील. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. बघा आता कसं इथे थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती. भाषासु म्हणजे सगळ्या भाषांमध्ये. मग तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, गुजराती, उर्दू, मराठी, आसामी, ह्याच्या किंवा गडवाली, ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत या सगळ्या भाषांमध्ये कुठली भाषा श्रेष्ठ आहे किंवा कुठली भाषा मुख्य म्हणजे मेन आहे? तर गीर्वाण भारती म्हणजे संस्कृत भाषा ही काय आहे? अतिशय मुख्य आहे. मग फक्त मुख्यच आहे का? तर पुढे सांगतात मधुरा अतिशय गोड आहे. अतिशय गोड आहे. ठीक आहे. मग दिव्या, दिव्य म्हणजे अतिशय दिव्य. ठीक आहे. ज्याचा उपयोग देवी देवतांनी केलेला आहे. गिर्वाण भारती. गिर्वाण म्हणजे देव किंवा असुर, देव किंवा सूर यासारख्या देवता यासारख्या लोकांनी ज्या भाषेचा अंगीकार केला अशी भारती. सरस्वतीने सरस्वतीच्या कृपेने कृपांकित असणारी म्हणजे काय? सगळ्या भाषांमध्ये संस्कृत भाषा गीर्वाण भारती ही श्रेष्ठ भाषा आहे. तस्याम ही काव्यम या संस्कृत भाषेमध्ये सुद्धा जी काव्य आहेत ती अजून सुंदर आहेत. म्हणजे समजा आपण
अभिज्ञान शाकुंतलम किंवा सोपं रामायण महाभारत हे काय अजून सुंदर आहे. मधुरम तस्मादपि सुभाषितम, आणि त्याच्यापेक्षा जर गोड काय असेल, सुंदर काय असेल तर काय आहे? सुभाषितम. म्हणजे बघा, सगळ्या भाषांमध्ये चांगली, श्रेष्ठ, गोड, मधुर, दिव्य भाषा कुठली आहे? संस्कृत. त्याच्यामध्ये पण सगळ्यात चांगलं काय? काव्य. त्याच्यामध्ये पण काय? सुभाषित. मग या पाठामध्ये आपण सुभाषित शिकणार आहे. बघा, सुभाषिताची आता व्याख्या करतात. सुभाषितम नाम शोभनम भाषितम. सुभाषिताचं, सुभाषित म्हणजे, नाम म्हणजे काय? म्हणजे. शोभनम भाषितम, चांगल्या बोलल्या गेलेल्या शब्दांना, वाक्यांना काय म्हणतात? सुभाषित. आणि असे किती आहेत संस्कृत भाषेमध्ये? संस्कृत साहित्ये मध्ये विपुलानी सुभाषितानी संती. खूप सारे, हजारो, लाखो सुभाषित आहे. मग यांचं वैशिष्ट्य काय आहे सुभाषितांचं? अल्पाक्षरत्वम, म्हणजे सगळ्यात कमी शब्द त्याच्यामध्ये असतात. सुभाषितानाम वैशिष्ट्यम, म्हणजे थोड्याच शब्दामध्ये काय आपल्याला ते काहीतरी ज्ञान, काहीतरी बोध करून देतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. खूप मोठं मोठं नसतं, एकदम थोडक्यात असतं. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे सर्वत्र अतिवर्जयेत, एवढंच सांगितलं. अ, अति जे असेल म्हणजे एखादी गोष्ट अति करणे, हे सगळ्या ठिकाणी वर्ज करावं, एवढं सोपा उपदेश आहे. म्हणजे मला जर जेवायला आवडत असेल तर अति खाणं नाही करायचं. मला जर मोबाईल बघायला बघायला आवडत असेल तर अति मोबाईल नाही बघायचा. थोडक्यात तीन शब्दात सांगितलं, अति सर्वत्र वर्जयेत. अशा प्रकारे सुभाषित, त्यांचे तुकडे सुद्धा अतिशय महत्वाचे असतात. तुकडे म्हणजे शेवटचा भाग, सुरुवातीचा भाग असा. बघा, मधुराणी गेयानी अर्थपूर्णानी एतानी सुभाषितानी. हे सुभाषित कसे असतात? निवळ शब्द असतात का? नाही. मधुराणी म्हणजे ऐकायला गोड वाटतात. गेयानी गाण्यासारखे ते असतात, म्हणजे आपण त्याला गाऊ शकतो. नाहीतर आता हे जे मी वाचतोय शब्द, हे आपण गाऊ शकतो का? नाही. पण हे सुभाषित काय आपण गाऊ शकतो. अर्थपूर्ण आणि नुसतंच नसतात, पण त्यांच्यामध्ये काय अर्थ असतो. एतानी सुभाषितानी, ही सगळे काय आहेत? सुभाषित अर्थपूर्ण आहेत, गाण्यासाठी योग्य आहेत. मग काय होतं अजून? का आम्ही शिकायचं हे सगळं? सुभाषितानां पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषा च भवति. सुभाषितानां पठनेन म्हणजे यांचा अभ्यास केल्याने, वाणी म्हणजे आपली जी स्पीच, आपली भाषा कशी होते? सुसंस्कृता, म्हणजे सोप्या ठिकाणी सुद्धा आपण काय थोडेसे अवघड शब्द वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे गळ्याच्या ऐवजी कंठ म्हणू शकतो. काय होतं? भाषा लगेच सुसंस्कृत बनते. नुसतं तेवढंच होतं का? निर्दोषा, या सुभाषितांमुळे काय आपल्या भाषेमध्ये जे दोष असतात ते पण निघून जातात. काय दोष असतात? कधी शब्दांचे उच्चार बरोबर येत नाही, किंवा अनेक दोष असतात. कधी आपण हळू वाचतो, कधी स्वरामध्ये वाचत नाही, कधी कधी पाहिजे तिथे थांबत नाही. हे सगळे जे दोष आहेत, सहा पाठकाचे गुण सांगितलेत, आणि ते गुण नसणं म्हणजे दोषच आहे. जाऊ द्या, जास्त खोल होईल. हे सुसंस्कृता निर्दोषा म्हणजे चांगली होते भाषा आपली, आणि निर्दोष, त्याच्यामध्ये एक पण चूक राहत नाही. पण आम्हाला नाही भाषा वगैरे चांगली करायची. तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेमध्ये लीडर बनायचंय का? हो. वक्तृत्व कलायाम म्हणजे भाषण स्पर्धेमध्ये निपुणता संपादनार्थम, म्हणजे बोलण्यामध्ये जर तुम्हाला अतिशय चालाक, चतुर आणि धारधार तुमचं बोलणं व्हावं असेल असं वाटत असेल तर, म्हणजे निपुणता तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्हाला सुभाषित पाहिजे. उपयुक्तानी, अतीव उपयुक्तानी, खूपच उपयोगी आहेत. अजून काय करायसाठी? निबंध लेखनार्थम, एखादी तुम्हाला निबंध लिहायचा असेल, एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला विश्लेषण करायचं असेल, तर हे सुभाषित असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकता. बघा, भरपूर गोष्टी सांगितल्यात. अतः म्हणून, इयम सुभाषितानां माला छात्रैः अवश्यम कंठे धारणीया.
म्हणून ही सुभाषिताची माला म्हणजे जे काही सहा सहा सात श्लोक आहेत ती एक जणू काही एक हारच आहे. आणि हार आपण कुठे घालतो? गळ्यात. तसे ह्या सहा सात श्लोकांची जी माला आहे ती काय करायची? छात्रांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गळ्यात अवश्यम धारणीय आपल्या गळ्यात घालून घ्यायची. म्हणजे हे सगळे श्लोक पाठ करायचे. पाठ करून करून जेवढं काय आपल्याला जगता येईल तेवढं जगायचंय. सुरुवात करूया पहिल्या श्लोकाला. पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या ईश्वराने सगळी सृष्टी निर्माण केली त्या ईश्वराने माझं रक्षण करावं. ठीक आहे. सह पातुहू तो ईश्वर काय रक्षण करो आमच्या सगळ्यांचं. बघा. श्रोतुम कर्णौ वक्तमास्य सुहास्यं घ्रातुम घ्राणं हा. चलो आपण गाऊया म्हणजे ते. हा. श्रोतुम कर्णौ वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुम घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेते हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु. हा आहे श्लोक. मग श्लोकाचा विग्रह असतो, श्लोकाचा अन्वय असतो. या पाठामध्ये त्यांनी काय फक्त अन्वय दिलेला आहे. अन्वय अन्वय काय असतं? मी डबा खातो हाताने किंवा मी खातो डबा असं एक वाक्य असेल. मग ते कसं थोडंसं मागे पुढे अर्थ कळायला थोडंसं अवघड जातं. पण मी डबा खातो असं म्हटल्यानंतर काय होतं? वाक्य चांगल्या प्रकारे आपल्याला कळतं. मी जातो गावाला पण मी गावाला जातो असं म्हटलं की लगेच कळतं. तसं हे श्लोक म्हणजे विशिष्ट पदबंधामध्ये ते लिहिलेले असतात. विशिष्ट रचनेत ते लिहिलेले असतात. पण अन्वय काय असतात? सोपे असतात. काय सांगतोय अन्वय? येण म्हणजे ज्याने. श्रोतुम आता तुमुंत प्रत्यय सगळीकडे आलेला आहे. तुमुंत प्रत्यय म्हणजे काय असतो? साठी साठी साठी. बघा. श्रोतुम ऐकण्यासाठी. बघा ज्याने ऐकण्यासाठी दोन कान. वक्तुम सुहास्यम आस्यम बोलण्यासाठी. वक्तुम बोलण्यासाठी काय दिलेलं आहे आपल्याला? मुख दिलेलं आहे. आस्यम. आस्यम. हा. मुख तोंड. सुहास्यम आस्यम म्हणजे अतिशय हसमुख असं काय दिलंय त्यांनी? मुख दिलेलं आहे. कशासाठी? बोलण्यासाठी. ऐकण्यासाठी कान, बोलण्यासाठी हसमुख असा मुख. घ्रातुम घ्राणः सुगंध घेण्यासाठी नाक. विहर्तुम पादयुग्मम इकडे तिकडे फिरण्यासाठी पादयुग्मम दोन पाय. युग्म म्हणजे दोन. द्रष्टुम नेत्रे पाहण्यासाठी दोन डोळे. नेत्रम नेत्रे दोन. दातुम हस्तयुग्मम देण्यासाठी हात. धातुम च चित्तम म्हणजे दातुम देण्यासाठी दोन हात. धातुम च चित्तम आणि विचार करण्यासाठी काय दिलेलं आहे? ज्याने मन चित्त दिलेलं आहे. सृष्टम म्हणजे काय? उत्पन्न केलेलं आहे ज्याने. बघा. येन सृष्टम ज्याने निर्माण केलं. काय काय? या सगळ्या गोष्टी. सह ईश्वर पातू तो ईश्वर रक्षण करो. पातू म्हणजे रक्षण करो. म्हणजे ज्याने सगळं काय निर्माण केलेलं आहे तो माझं रक्षण करो. ठीक आहे. हम्म. ओके. पुढे कळलं? सोपं आहे. हम्म. गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेऽपि वसतां सताम्
केतकी गंधमाघ्राय स्वयं आयान्ति षट्पदाः गुणाः कुर्वन्ति दूतत्वम् दूरेऽपि वसतां सताम् केतकी गंधमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. म्हणजे श्लोक सांगतो, ज्याप्रमाणे भुंगा किंवा भ्रमर आपण त्याला म्हणतो मराठीत सुद्धा, तसा तो काय, एखाद्या फुलाचं, केतकीच्या फुलाचं सुगंध घेतल्यानंतर काय होतो, त्या फुलाकडे आपोआप येऊन जातो. ठीक आहे. किती सोपं आहे बघा. ज्याप्रमाणे एखादा फुगा भृंग भुंगा, ठीक आहे, काय, तो दूरवरती असतो, पण त्याला काय, केतकी, केतकी म्हणजे चाफा, चाफ्याच्या सुगंधाने काय तो ओढल्या जातो, तो आपोआप येतो. तसं लांब असणारे लोक सुद्धा काय होतात, जवळ येतात. ठीक आहे का? तर आपले गुण, आपल्याकडे असणारे चांगले गुण त्यांना आपल्याकडे खेचून आणतात, चांगल्या लोकांना सुद्धा. ठीक आहे बघा. आता अन्वय, दूरे वसताम अपि सताम, म्हणजे दूर असणारे चांगली लोक सुद्धा गुण आपल्याला काय जवळ आकर्षित होतात. एक मिनिट मी जरा चेक करतो. हम्म, दूरे वसताम अपि सताम, अर्थ थोडासा मला जरा हे वाटतोय. दूरे वसताम अपि, असं काही एवढं काही डिफिकल्ट नाहीये. हम्म. अं, कुठे सापडेल. हम्म. गुणाः दूतत्वम कुर्वन्ति, आपल्याकडे असणारे जे चांगले गुण आहेत ते काय करतात आपल्याला. हम्म. बघा बघा असे, सताम म्हणजे एखादा सज्जन माणूस दूर राहत असेल तरी सुद्धा, बघा असं नाही सज्जन माणसं आपल्याकडे जवळ येतात म्हणून मला जरा शंका आली. सताम, सज्जन माणसं, ठीक आहे, दूर असले तरी सुद्धा, दूरे वसताम अपि, म्हणजे दूर जरी असले तरी त्यांचे असणारे गुण दूतत्वम कुर्वन्ति, त्यांचे असणारे चांगले गुण काय, दूतत्वम, दूत म्हणजे काय, मेसेंजर, कुर्वन्ति म्हणजे ते आपल्याला काय, एखादा हे दूतांचे काम करतात. त्या सज्जन माणूस जरी दूर असला तरी त्याचे असणारे गुण काय करतात, दूताचं काम करतात. कसं, जसं षटपदा हा म्हणजे भुंगा, ठीक आहे, भुंगा केतकी गंधम आघ्राय, त्या चाफ्याच्या फुलाचा किंवा केवड्याच्या फुलाचा गंध घेऊन काय, मधुपानाय, त्याच्यामध्ये असणारा मध पिण्यासाठी काय, स्वयं आयांती, स्वतः येतो. ठीक आहे. तसे म्हणजे सद्गुण काय झाले, त्या माणसाचे दूत झाले. तसा हा जो सुगंध आहे हा काय झाला, दूत झाला, आणि षटपद त्याच्याकडे काय आकर्षित होतात. ठीक आहे. म्हणजे काय, दूर असणाऱ्या चांगल्या माणसांचे गुण दूत होतात, म्हणजे आपल्यासारखे माणसं त्यांच्याकडे आकर्षित होतात. कसं, ज्याप्रमाणे केतकीच्या सुगंधापासून भुंगा आकर्षित होतो, स्वयं त्यांच्याकडे जातो. आता गाय आपली आई का आहे ते सांगतात. भुक्त्वा तृणानि शुष्काणि, काय माहिती रेकॉर्ड झालं का, पुन्हा एकदा बोलतो बघा. गुणाः कुर्वन्ति दूरे वसताम अपि सताम,
दूर असणाऱ्या चांगले लोक त्यांचे गुण दूत बनतात आणि आपल्यासारखे सामान्य माणसं त्यांच्याकडे आकर्षित होतात. तसं जो भुंगा आहे तो केवड्याच्या चाफ्याच्या फुलातून येणारा सुगंध घेऊन काय त्या फुलापर्यंत जातो. म्हणजे सुगंध काय झाला, त्या केवड्याच्या फुलाचा दूत झाला. त्याप्रमाणे आपल्याला मोठी माणसं आकर्षित करत असतात. आता गाय आपली आई का आहे ते सांगतात. भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यः धेनवो लोकमातरम. किती महत्वाचं सांगितलंय. धेनवह म्हणजे खूप साऱ्या गायी. शुष्काणी तृणानी भुक्त्वा म्हणजे काय, वाळलेलं गवत भुक्त्वा खाऊन, जलाशयात तोयम पित्वा आपल्यासारखं ते आरोचं वॉटर पित नाही. जलाशयात तोयम पित्वा काय करतात, लोकेभ्य दुग्धम यच्छन्ति आणि लोकांना काय दूध देतात. चतुर्थी विभक्ती. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी आपण त्याला चांगले चांगले पदार्थ खाऊ घालत नाहीत, त्याला आपण काय देतो, फक्त दूध. एवढं ते महत्वाचं दूध असतं. त्याच्यामुळे दुधाचा महिमा काही वेगळाच आहे. पण हे गायीने दूध कसं दिलंय, वाळलेले गवत खाऊन, कुठलं तरी जलाशयातलं पाणी पिऊन, तलावातलं पाणी पिऊन आपल्याला काय दूध देते. ता हा त्या सगळ्या गायी कोण आहेत, लोकमातरः म्हणजे लोकांची आई आहे. कारण की आपल्या रक्षणासाठी, आपल्या पालनासाठी त्या गायीने काय केलं, दूध दिलं. बघा पुढे. हम्म पुढे सांगतात की जो आपल्या जीवनामध्ये थोडं काही जे मिळेल त्याच्यामध्ये काय ते खूप पुष्कळ आहे. जे काही आपल्याला थोडं मिळेल म्हणजे भरपूर काही गोळा करायचा आणि चुकीची कामं करायची याच्यापेक्षा ह्या वरील गोष्टी न करता जे काही मिळेल ते भरपूर आहे. मग आता काय काय न करता, लक्ष द्या. कृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्यसतां वर्त्म अनुसृज अनु अनुत्सृज्यसतां वर्त्म यत्स्वल्पमपि तद्बहु अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत्स्वल्पमपि तद्बहु. परसंतापम न कृत्वा म्हणजे दुसऱ्याला, पर म्हणजे दुसरा, संताप म्हणजे दुःख, म्हणजे दुसऱ्याला दुःख न देता, न देऊन. ऍक्च्युली तो प्रत्यय ऊन, जाऊन येऊन खाऊन पिऊन, दुसऱ्याला दुःख न देऊन. खल मंदिरम न गत्वा म्हणजे वाईट लोकांच्या घरी न जाता, न जाऊन, वाईट लोकांच्या संगतीत न जाऊन. सताम वर्त्म न उत्सृज्य आणि चांगल्या लोकांचा, सज्जनांचा मार्ग न सोडून. यत म्हणजे जे, स्वल्पमापी लभ्यते जे काही थोडं मिळतं, तद्बहू वर्तते ते काय खूप आहे. लोक काय करतात, दुसऱ्याला त्रास देतात, पैसे कमवतात. वाईट लोकांच्या संगतीत जातात, पैसे कमवतात. सज्जनांना सोडून देतात, पैसे कमवतात. मग पैसे भरपूर होतात पण त्याचा काही उपयोग नाही. तो पैसा काय आनंद देणार नाही. पण जर दुसऱ्याला त्रास न देता, वाईटाच्या घरी संगतीत न जाता, चांगल्या माणसांना न सोडता जे काही थोडंसं मिळेल ते काय आहे, अतिशय चांगलं आहे. आता पुढचा श्लोक एक मोठी गंमत आहे. बघा. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीयास्यामहं कथं. गंमत आहे. आता विहस्य बघितल्यानंतर काय वाटतं, ही षष्ठी आहे.
विहाय रामाय चतुर्थी असं वाटतं. मग आता श्लोक असं सांगतो की ज्याला यस्य कृते ज्याच्यासाठी विहस्य म्हणजे विहस्य हा शब्द षष्ठी आहे. गंमत आहे बरं का. विहाय इति चतुर्थी ज्याच्यासाठी विहाय हा शब्द चतुर्थी आहे. ठीक आहे. ज्याच्यासाठी अहम आणि कथम ही द्वितीय विभक्ती आहे, कारण की द्वितीय विभक्तीच्या शेवटी म असतो. मग अहमच्या शेवटी म आहे, कथमच्या शेवटी म आहे, म्हणून कोण काय म्हणेल द्वितीय विभक्ती. इथं आया असल्यामुळे चतुर्थी आहे. जर असं कोण म्हणत असेल म्हणजे विहस्यला षष्टी, विहायला चतुर्थी, अहम कथमला द्वितीय विभक्ती म्हणत असेल तर अहम द्वितीया कथम श्याम, अहम मी द्वितीया त्याची पत्नी कशी होणार. म्हणजे त्याला संस्कृतचं काहीच ज्ञान नाहीये, त्याच्यामुळं मी त्याच्याशी बोलणार तर नाहीच, लग्नच नाही. म्हणजे मी त्याची पत्नी कशी होईल. म्हणजे जुना श्लोक आहे हा, की एखाद्याला संस्कृत येत असेल तरच त्याची पत्नी आपण बनवू. ज्याला काहीच कळत नाही संस्कृतामधलं त्याचं काय करायचं आहे पुढे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मन्ध्याः, विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारब्धमत्तुं प्रारब्धमुत्तमजनाः न परित्यजन्ति. श्लोक सांगतो, काही लोक खूप सारे कष्ट असतील एखादं काम करण्यासाठी असं बघून विघ्न पाहून कामाला सुरुवातच करत नाही. काही लोक सुरुवात करतात पण नंतर येणारे विघ्न पाहून थांबतात. आणि काही लोक कितीही वेळा विघ्न आले तरी ते कार्य पूर्णत्वाला नेतात. असा श्लोक आहे बघा. विघ्न भयेन खलु नीचैहि कार्यम न प्रारभ्यते. नीचैहि म्हणजे कनिष्ठ लोकांकडून, विघ्न भयेन म्हणजे काहीतरी अडचणी येतील. समजा मला सीए करायचे, मग सीए करत असताना खूप विघ्न येतात. मग हे विघ्न बघून कोण कोण काय करतं, सीए करण्यासाठी प्रारंभच करत नाही. कार्यम प्रारभ्य विघ्न विहता भूत्वा मध्याः विरमंती. काही लोक काय करतात, कार्य सुरू करतात पण विघ्न विहता हा म्हणजे विघ्नाची आणि त्यांची गाठ पडली, प्रॉब्लेम आणि त्यांची गाठ पडली तर काय होतात, विरमंती थांबून जातात. का, ते कोण आहेत, मध्यम प्रतीचे लोक आहेत. विघ्नैहि पुनः पुनः प्रतिहन्यमानाः अपि म्हणजे विघ्नांकडून पुन्हा पुन्हा पाडल्या गेले, मारल्या गेले, हरवल्या गेले तरी उत्तम जना हा प्रारब्धम न परित्यजंती म्हणजे कार्य, उत्तम लोक काय कार्य सोडत नाहीत. मग हा फरक आहे श्रेष्ठ मध्यम कनिष्ठ. श्रेष्ठ जे असतात ते काय, कार्यम न परित्यजंती, एकदा त्यांनी सुरुवात केली तर ते पूर्णत्वालाच नेतात. पुढचा अतिशय हसवणारा श्लोक आहे. असं म्हणतात की दात, केस, नखे आणि मांस यांनी आपल्या स्थानापासून दूर कधीच व्हायचं नाही. समजा आपले दात, एक जर मधला दात पडला तर आपण कसं दिसतो, वेगळे दिसतो. आपले केस जर व्यवस्थित विंचरलेले नसतील आपण कसं दिसतो, वेगळे दिसतो. नख जर वाढलेले असेल, नखात घाण असेल पण वेगळे दिसतो. पण हे नख जर आपण आपल्या हाताचे बोटांचे काढून दुसरीकडे लावले कसे दिसतील. आपण हे जे केस आहेत, हे केस आपले जे केस आहेत हे आपण दुसरीकडे लावले तर कसे दिसतील. म्हणजे त्यांचं स्थान जर आपण हलवलं, दात, दात मुखात आहेत आपल्या तोंडात आहेत, ते काढून आपण जर गालाला वरती लावले तर आपण कसं दिसू. का, तर त्यांचं त्यांचं जे स्थान आहे ते अतिशय योग्य स्थान आहे. त्यांनी ते स्थान कधीच सोडायचं नाही असं सांगतात ते. हा, त्याच्यामुळे हे जे सगळे दात, केस, नख आणि माणूस यांनी काय करायचं, स्वतःचं स्थान सोडायचं नाही. सोडल्यानंतर ते विचित्र दिसेल म्हणून. बघा, स्थान भ्रष्टा न शोभन्ते, दंता केशा नखा नराः, इति विज्ञाय मतिमान स्वस्थानं न परित्यजेत. म्हणजे एक पदाविषयी सांगतात. जर एखादा माणूस जर
इंजिनियर असेल तर त्यांनी इंजिनियरचीच कामं करावी, त्यांनी दुसरी कामं करून. एखादा माणूस शिक्षक असेल तर त्यांनी शाळेतली अशी दुसरी कामं, फाईल इकडच्या तिकडं नाही, कसलं काय करायचं नाही. शिक्षक आहे, शिक्षकाने शिक्षकासारखंच राहायचं. का? तर स्थानभ्रष्ट म्हणजे दात जर आपण गालाला लावले तर कसं दिसू? विचित्र. स्थानभ्रष्ट हा दंत हा केश हा नख हा न शोभंते. म्हणजे ज्यांची जागा बदलली गेलेली, दूर झालेत आपल्या जागेपासून ते दात, केस, नख, माणसं न शोभून दिसत नाही, चांगले दिसत नाही. इति विज्ञाय असं जाणून मतिमान म्हणजे बुद्धिमान माणूस काय करतो? स्वस्थानम न परित्यजेत. स्वतःच स्थान, तो स्वतःच पद, हुद्दा सोडून देत नाही. सोपं होतं. म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल, डॉक्टरचीच कामं करा, कंपाऊंडरची कामं करू नका. ठीक आहे, बघा पुढे. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत् अनुद्यमेन कैस्तेलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. सगळं काय नशिबात असेल तर होईल, नशिबात असेल तर होईल असं म्हणून माणसाने हातातलं काम, स्वतःचं काम सोडू नये असं ते सांगतात. त्यासाठी एक उदाहरण सुद्धा देतात. दैवम इति संचिंत्य म्हणजे माझं नशीब, किंवा देव हे सगळं काय करेल. इति संचिंत्य असा विचार करून नरह माणूस स्वोद्योगम म्हणजे स्व उद्योगम न त्यजेत. स्वतःचा उद्योग त्याने काय सोडला नाही पाहिजे. का बरं? अरे जरी नशिबात असेल, पण जर आपण काहीच केलं नाही तर तिळातून तेल निघेल का? आपण जर असं म्हटलो नशिबात असेल तर तिळातून तेल निघेल, निघणार आहे का? नाही निघणार आहे. म्हणून नशिबात आहे, नशिबात असेल तर होईल, देवाने दिलं तर होईल असं म्हणण्यापेक्षा स्वतःचं काम करा, स्वतःचे कर्म करा. उदाहरण कसं देतात बघा. अनुद्यमेन म्हणजे काहीही उद्योग न करता, काहीही हातपाय न हलवता, तिलेभ्य तिळापासून तैलम तेल कह प्राप्तुम अर्हती कोण मिळवू शकेल बरं? किंवा कोण मिळवण्यासाठी योग्य आहे? प्राप्तुम मिळवण्यासाठी योग्य आहे. कोण मिळवण्यासाठी योग्य आहे? कोणीच नाही. म्हणून आपलं कर्म माणसाने काय करत राहिलं पाहिजे, नशिबावरती सोडून देऊन चालणार नाही. अशा प्रकारे अतिशय जीवनाला महत्वपूर्ण असणारे श्लोक आहेत हे. हे नुसतं मार्क मिळवण्यासाठी, पाठपाठांतर करण्यासाठी नाही. याचं जर आपण थोडं थोडं पालन केलं तर आपल्याला व्यवहार ज्ञान होऊ शकतं आणि आपण काय चांगलं जीवन जगू शकतो. अतिशय महत्वाचे श्लोक आहेत. एकेका श्लोकातून जीवन बदलवण्याची शक्ती आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या श्लोकांचा अर्थ आणि त्याचं पाठांतर, वाचन हे लक्षात ठेवायचं आहे. किती सुंदर श्लोक आहे. आता आपण लगेच काय पाहणार आहोत? क्वेश्चन अँसर. जॉईन बॅक.